आबासाहेब अरे पर तुम्ही समजा मिळून आलाय सा काय भानगड काय आहे? अहो सादाला भाकरी आणा पाठवून एका माणसानं त्याचा बैल आणि कुळव चोरून नेलं ना. वय अरे पर कोण होता आरामखोरती हो? आता कोण होता मला बी ठाव नाही माहिती, म्हणजे पण आपल्या गावचा नव्हता एवढं मात्र नक्की. आटलीचं जेवण मला चालत नाही म्हणला, कांदा भाकर घेऊन ये म्हणला आणि सौतात माझा कुळवडीत थांबला. मी कांदा भाकर घेऊन शेतावर जाऊन बघतो तर माझा कुळव बी गायब आणि बैल बी गायब. किती वेळ झाला? तास दीड तास झाला असेल. वय तास दीड तास. आता बैला सकट गेला म्हणजे जवळपासच कुठतरी असणार. पांड्या, अरे माझी बंदूक घे. चला. वय हे तो बघा तोच माझा बैल आहे आणि मी कुणाचा बैल चोरून आणलेला दिसतोय त्याने. चला चला धरूया त्याला, चला. पाटील, ह्योच तो भामटा, यानेच माझा बैल चोरला. नाही मी तुमचा बैल चोरलेला नाही. आओ हा गरीब शेतकरी बैलाच्या जोडीनं शेतामध्ये कुळं ओढताना मी पाहिलं आणि मला राहवलं नाही, म्हणून मी याचा बैल घेऊन गेलो आणि त्याच्या जोडीला जोड बैल घेऊन आलो. सदाशिवराव, तुम्हाला आता बैलाप्रमाणे कष्ट करायचं काय कारण नाही. हा दुसरा बैल पण तुमचाच आहे. मला माफी करा पाहुणे. तुमच्यासारख्या परोपकारी देव माणसाला मी चोर म्हणलं. नाही यात तुमची काही चूक नाही. समजा मी तुमच्याकडे बैल मागितला असता आणि दुसरा बैल घेऊन येतो असं म्हणलं असतं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता काय? नाही. म्हणून मी तुम्हाला घरी पाठवलं आणि तुमच्यासाठी दुसरा बैल घेऊन आलो. पर आपण कोण? माझं नाव गोपाळराव, पण लोक मला शेठ गोपाळराव म्हणून ओळखतात. आपण राहता कुठं? धंदा काय तुमचा? धंदा म्हणजे हेच की, म्हणजे याचं त्याला द्यायचं आणि त्याचं त्याला द्यायचं. काय? म्हणजे ज्याला हवं ते त्याला द्यायचं आणि नको असेल ते घ्यायचं. आम्हाला नाही समजलं. नाहीच समजायचं तुम्हाला. म्हणजे विनोबाजी जसे श्रीमंतांकडून जमिनी घेऊन त्याच जमिनी गरिबांना भूमिहीनांना वाटायचे, तोच आमचा धंदा, छंद आहे. म्हणजे ते भूदान यज्ञ करायचे, आम्ही दानादान यज्ञ करतो. दानादान म्हणजे काय की श्रीमंतांकडून धन घ्यायचं आणि त्याच धनातून वस्तू विकत घेऊन गरजवंतांना दान करायच्या. म्हणजे कोणाला बैल, कोणाला गाय म्हशी असं काम करतोय मी. वा 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 वा, तुम्ही अक्षित देव माणूस आहे बघा. काय तुम्ही आता आमचं गाव सोडायचं नाही, आमच्या वाड्यावरच राहायचं. आता तुमच्या वाड्यावर राहायचं म्हणजे आता नाही म्हणू नका रामा. नाही, बरं ठीक आहे, तर तुम्ही म्हणत असाल तर राहतो, पण तुमच्या वाड्यावर नाही. एखादं छोटस घर चालेल आपल्याला. असं म्हणता? मग आमच्या मळ्यातल्या घरातच राहा की. बरं. पण पाटील साहेब, तुमच्या गावात जेवढे गरजवंत आहेत त्याची एक लिस्ट करून द्या मला. समध्या गावाचं कल्याण करीन आणि मगच मी गाव सोडीन.